जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की नाती ही नावापुरती नसावी तर ती निभावणारी असावी, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. मग समर्थ म्हणतात की ते नातं कोणाचंही असू द्या, भावाभावाचं असू द्या, बहिणी बहिणीचं असू द्या, आई वडिलांचं असू द्या, सासू सुनेचं असू द्या, ननंद भाऊजेचं असू द्या, कुठलंही नातं असू द्या, ते नातं म्हणले समर्थ आपल्याला निभावता आलं पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांमध्ये प्रेम पाहिजे म्हणले समर्थ. एकमेकाचा द्वेष न करता, मत्सर न करता एकमेकाला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे म्हणले समर्थ. बघा म्हणले समर्थ, जर दोघी बहिणी असतील आणि दोघींची जर लग्न झालं असेल तर बघा म्हणले समर्थ, एका बहिणीच्या जर संसारामध्ये काहीतरी समस्या आल्या असेल, संकट आले असेल, तर दुसऱ्या बहिणीने तिला मदत केली पाहिजे म्हणले समर्थ. बघा म्हणले समर्थ, कधी कोणावर कुठली वेळ येईल हे सांगू शकत नाही म्हटले समर्थ. बघा म्हणले समर्थ, आज तिच्यावर वेळ आली, उद्या आपल्यावरही येऊ शकते, म्हणून समर्थ म्हणतात की तिला आपण समजून घेतलं पाहिजे. आणि बघा म्हणले समर्थ, भावाभावामध्ये सुद्धा प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, एकमेकांना दोघांनी समजून घेतलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. एखादं जर नर्वस झाला असेल, डिमोटिवेट झाला असेल, तर त्याला मोटिवेट केलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणले समर्थ. तरच ते घर मंदिर होईल म्हणले समर्थ. आपणच जर सगळेजण वाद घालत बसलो, आपणच जर सगळेजण भांडण करत बसलो, आपणच जर एकमेकांना नाही समजून घेतलं, तर जगाला तर तेच हवंय म्हटले समर्थ. म्हणून समर्थ म्हणतात की एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकांचे विचार आपण जाणून घेतले पाहिजे, एकमेकांना काय समस्या आहेत, काय दुःख आहे, काय त्रास आहे, ऑफिसमध्ये काय टेन्शन आहे का, व्यवसायामध्ये काय टेन्शन आहे का, बिझनेसमध्ये काय टेन्शन आहे का, हे एकमेकांना बोलून त्यामध्ये सोल्युशन काढलं पाहिजे. न बोलता न करता काही जण सुद्धा म्हटले समर्थ आपलं जीवन संपवण्याचा सुद्धा विचार करतात. असं न करता म्हणले समर्थ, चर्चेतून काहीतरी मार्ग निघत असतो. आपण जर काहीच नाही बोललो तर मार्ग निघत नाही म्हणले समर्थ. बघा म्हणले समर्थ, टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते. सासू सुनेने सुद्धा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. बघा म्हणले समर्थ, जसं आईचं आणि मुलीचं नातं असतं तसं सासूचं आणि सुनेचं नातं नसतं म्हटले. नेहमी आपण कुठे ना कुठे तरी ऐकतोच की सुनेचं आणि सासूचं पटत नाही किंवा सासू सुनेला पटवून घेत नाही. बघा म्हणले समर्थ, जर त्या सासूने सुनेला आपल्या मुलीप्रमाणे वागणूक दिलं तर ते घर मंदिर होईल म्हटले समर्थ. आणि सुनेने सुद्धा आपल्या सासूला आईप्रमाणे वागणूक दिली पाहिजे म्हटले समर्थ. दोघींनीही एकमेकाला समजून घेतले पाहिजे, दोघींनी एकमेकांच्या चुका समजून घेतल्या पाहिजे, दोघींनी आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हटले समर्थ. पण आपण तसं करत नाही, वादाने वाद वाढतो म्हटले समर्थ. आणि शांत बसल्यावर घरामध्ये शांती निर्माण होते, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की पूर्वी एकाच्या पायामध्ये जर काटा मोडला तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत होते, पण आता मात्र तसं नाही म्हटले. कलियुग फार भयंकर झालेला आहे. बघा म्हटले समर्थ, एकाच्या पायात आता काटा टोचला तर दुसऱ्याला आनंद मिळतो, दुसरा हसतो. असं का होतंय म्हटले समर्थ. बघा म्हटले समर्थ, असं या युगाप्रमाणे का होतंय म्हटले समर्थ. एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाला माया प्रेम केलं पाहिजे. बघा म्हटले समर्थ, ज्यावेळेस म्हणले रामायणामध्ये लक्ष्मण आणि श्रीराम ज्यावेळेस 14 वर्ष वनवासाला गेले, त्यावेळेस लक्ष्मणाने श्रीराम प्रभूंना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. भरपूर त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आले, प्रसंग आले, वादळ आले, तरीही दोघांनी एकमेकाची साथ सोडली नाही. ज्यावेळेस रावणावर युद्ध करायचं होतं त्यावेळेस सुद्धा वानर सेना गोळा केली आणि लक्ष्मणाने श्रीराम प्रभूंना प्रोत्साहन दिलं आणि म्हटले की आपण हे करू शकतोय, आपण हे करणार. बघा म्हणले, दोघांनी एकमेकाला साथ दिली, वानर सेना गोळा केली, सुग्रीवनी साथ दिली, विभीषणाने त्यांना साथ दिली. आणि बघा म्हणले, त्यावेळेस मात्र श्रीरामांचा त्या युद्धामध्ये विजय झाला. पण रावणाचा पराजय का झाला? कारण रावणाला विभीषणाची साथ नव्हती, आपल्या सख्या भावाची साथ नव्हती आणि त्यामुळे रावणाचा पराजय झाला. एवढा मोठं लंका होती, सोन्याची होती, एवढे मोठे सैन्य होते, श्रीरामांपेक्षाही जास्त सैन्य रावणाकडे होते, पण शेवटी पराजय हा रावणाचा झाला आणि विजय मात्र श्रीराम प्रभूंचा झाला. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकमेकाला साथ दिली तर आपण यश, कीर्ती, प्रताप, महिमा नक्कीच प्राप्त करू. बघा म्हणले समर्थ, आपल्याला साथ देऊ वाटत नाही, आपल्याला नेहमी भांडणच करू वाटतं, पण समर्थ म्हणतात की तसं करू नका. भावाभावामध्ये प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, दोघांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, सकारात्मक विचार एकमेकांमध्ये चर्चा केली पाहिजे. तर बघा म्हणले दोघंही उंच शिखरावर पोहोचतील. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जग तर तूट पाडायला पडलंयच आणि आपण पण भांडण केलं तर जगाला काय, रान मोकळंच आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नाती ही नावापुरती नसावी तर ती निभावता यावी, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, आई वडील तर मुलांवर प्रेम करतात, पण त्या मुलांनी सुद्धा आई वडिलांवर प्रेम केलं पाहिजे. बघा म्हणले समर्थ, आई वडिलांनी अनुभवाने आपले केस पांढरे केलेले असतात,
नसतात, उन्हात उभारून ते केस पांढरे केलेले नसतात. त्यांना जगाचा अनुभव असतो की पुढे गेल्यानंतर कुठल्या समस्या येतात, कोणतं वादळ येतं, कोणतं तुफान येतं. हे संसार म्हणजे महायुद्ध आहे आणि तो त्रास, तो वेदना, ते दुःख आपल्या मुलांना सोसावं लागू नये, त्यांना त्या परिस्थितीत जावं लागू नये म्हणून ते नेहमी आपले आई वडील मुलांना योग्य तो मार्ग सांगत असतात, योग्य दिशा सांगत असतात. पण मुलांना वाटतं काय आईची किटकिट असते, काय ही वडिलांची किटकिट असते. पण पुढे ज्यावेळेस ते जातात त्यांना प्रसंगांना सामोरे जावं लागतं, तुफांना सामोरे जावं लागतं. त्यावेळेस त्यांना आई वडिलांचे एक ना एक शब्द लक्षात राहतात. पण त्यावेळेस वेळ काळ निघून गेलेली असते. म्हणून समर्थ म्हणतात की वेळ काळ आहे तोपर्यंत आपण आई वडिलांचं जे बोलणं आहे ते वाईट न मानून घेता ते उत्तमासाठी सांगत असतात, ते आपण ऐकलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये छोटंशी अशी कुटुंब होतं, फार गरीब होतं म्हणले समर्थ. आणि दोघं भाऊच त्यांच्या घरामध्ये होते आणि आई वडील होते. एकत्र खेळत होते, एकत्र शाळेत जात होते, एकत्र कॉलेजमध्ये गेले. आणि बघा म्हणले मोठा जो होता त्याला वडिलांनी इंजिनियर केलं, पण जो लहान होता त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यामुळे त्याला फक्त ग्रॅज्युएशनच करावं लागलं. आणि मग मात्र 5-6 वर्षांनी कालांतराने त्याचं इंजिनियर पण झालं, त्याला जॉब पण मिळाला, 1.5 लाख त्याला पगार होता. आणि 5-6 वर्ष झाल्यानंतर दोघांचंही लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मात्र दोघांच्याही स्वभावामध्ये बदल पडला. बघा म्हणले समर्थ दोघंही वेगळे राहू लागले. आणि मोठा भावाला जास्त पगार असल्यामुळे त्याला अहंकार होता आणि तो नेहमी आपल्या लहान भावाला तुच्छ लेखत होता, कमी लेखत होता. त्याला फक्त पगार 20,000 होता, पण लहान भाऊ सगळं काही ऐकत होता. त्याला नेहमी म्हणत होता की तू पुढेच जात नाही, तू काहीच करत नाही, मी बघ गाडी घेतली, बंगला घेतला. पण त्याला एवढं समजत नव्हतं की आपण इंजिनियर झालोय, वडिलांनी आपल्याला इंजिनियर केलं. त्यावेळेस परिस्थिती नव्हती म्हणून लहान भाऊ फक्त ग्रॅज्युएशनच झालं आणि आपल्याला आपल्या वडिलांनी शिकवल्यामुळे आपण मोठ्या पोस्टवर केलं हे ते भाऊ विसरूनच गेला. त्याला अहंकार आला होता आणि नेहमी तुच्छ लेखत होता. बघा कालांतराने असं झालं की ज्यावेळेस तो ऑफिसला निघाला होता मोठा भाऊ, त्यावेळेस कारमध्ये जात असताना त्याचा एक ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये एवढं त्याचं रक्त वाया गेलं की त्यावेळेस तो बेशुद्धच पडला. मग आजूबाजूच्या लोकांनी त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. बघा म्हणले ज्यावेळेस ही बातमी त्याच्या लहान भावाला कळाली, त्यावेळेस त्याचा लहान भाऊ सगळी कामे सोडून तो त्या हॉस्पिटलमध्ये गेला. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की तुमचा भाऊ बेशुद्ध आहे आणि त्याला आता रक्त लागणार आहे आणि त्यावेळेस आता 2 बाटल्या रक्त मिळोस्तोपर्यंत तुमचा भाऊ बेशुद्धच राहील. त्यावेळेस लहान भावाला मात्र त्याची दया आली, कारण तो सक्का भाऊ होता, त्याच्यावर प्रेम होतं, माया होती. त्यावेळेस तो म्हणाला डॉक्टर माझं रक्त चेक करा आणि माझं रक्त जर मिळतं जुळतं असेल तर तुम्ही माझं रक्त द्या. त्यावेळेस डॉक्टरांनी सर्व काही रक्ताच्या चेकिंग केल्या आणि ते रक्त त्याचं रक्त आणि भावाचं रक्त मॅच झालं. आणि त्यावेळेस मात्र जे काही प्रोसेस होती रक्तदान करायची ती सर्व काही प्रोसेस कंप्लीट केली आणि बरोबर 3 तासाने तो मोठा भाऊ आहे तो शुद्धीवर आला. आणि मग मात्र डॉक्टर लोक, नर्स लोक कौतुकाने त्यांना सांगू लागले की तुमचा भाऊ देवदूतासारखं धावून आला, त्यामुळे तुमचा प्राण वाचला. जर थोडा वेळ झाला असता तर खरंच आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नसतो. त्यांनी खरंच ब्लड दान केलं, त्यामुळे तुमचा जीव आज वाचलेला आहे. त्यावेळेस त्या मोठ्या भावाला फार वाईट वाटलं आणि मोठ्या भावाला दुःख झालं की आपण नेहमी त्याचा मत्सर केला, त्याचा द्वेष केला, त्याचा तिरस्कार केला, नेहमी त्याला कमी लेखलं की तू असाच आहे, तू तसंच आहे, तू काहीच घेऊ शकत नाही, नेहमी त्याला निगेटिव्ह बोलले, नेहमी नकारात्मक बोललं. पण तोच भाऊ आज देवासारखा मला वाचवण्यासाठी धावत आला. आज कंपनीतले कर्मचारी मला बघायला नाहीत, कोणी मला बघायला नाहीत, मित्र मला बघायला नाहीत, माझे नातेवाईक दुसरे माझ्या बायकोच्या घरातले मला बघायला नाहीत, पण माझा सक्का भाऊ मात्र मला धावत बघायला आला. खरंच तुझं नातं तू निभवलं, पण माझं नातं मात्र मी विसरून गेलो. तुझ्यापेक्षा मोठा असला तरी मी मात्र विसरून गेलो, पण तू मात्र लहान असून सुद्धा मोठ्या भावासारखी कामगिरी आणि मोठ्या भावासारखं तू सर्व काही नातं निभवलं आणि खरंच तू माझ्यासाठी परमेश्वर आहे. आणि त्यावेळेस दोघांनीही मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाश्रू आवरले नाही, दोघेही रडू लागले. बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की शेवटी वाईट प्रसंगात आपलीच माणसं आपल्याला धावून येतात, कारण रक्ताचं नातं असतं, शेवटी रक्ताकडेच ओढ करतं. म्हणून समर्थ म्हणतात की भावाला विसरू नये. लग्न झालं तरी आपलं नातं जसं लग्नाच्या आधी होतं तसं असावं. बहिणीने सुद्धा लग्न झालं तरी एकमेकींना विसरू नये, एकमेकीला फोन करावा, चौकशी
करावी, तुझी परिस्थिती कशी आहे, तू आनंदात आहेस का, तुला काही समस्या आहेत का, तुला काही मदत करू का, असं बोललं पाहिजे म्हटले समर्थ. नातं हे फक्त नावापुरतं नसावं तर निभावता यावं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की नातं हे आपलं निभावता आलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत पुन्हा कोणाला संकट येतात, पुन्हा कोणाला त्रास होतो, ते सगळं काही आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपण इतरांना मदत केली पाहिजे. कारण शेवटी निसर्गाचा आणि सृष्टीचा नियमच आहे, पेरल तेच उगवतं. आज त्यांच्यावर परिस्थिती आली, उद्या आपल्यावर येऊ शकते. म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर त्यांना मदतीला धावून गेलो तर नक्कीच ते त्याची जाणीव ठेवून, त्याची आठवण ठेवून ते नक्कीच आपल्याही वाईट परिस्थितीत धावून येतील, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणूनच समर्थ म्हणतात की नाती ही फक्त नावापुरती नसावी तर ती निभावता यावी, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.